मित्रांनो 26ला मैदान होते आणि उद्या मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते पडतील आणि मैदान हे जयंत केसरी 2026 म्हणजेच हिंद केसरीचं मैदान आहे आणि या हिंद केसरीच्या मैदानामध्ये प्रत्येकजण जो आहे तो टॉपच्याच पायऱ्यात येणार आणि प्रत्येकजणाला हिंद केसरी होण्यासाठीच येणार आहे. कोण वाटते असा हिंद केसरीचा जो आहे तो मान पटकवू शकतो? पैरे मी कोणासोबत नाही सांगणार. पैरे मी सांगितलेत, काही ठिकाणी अंदाजित आहेत, काही ठिकाणी फिक्ससुद्धा आहेत. आज संध्याकाळी फिक्स पैरे येतील माझ्या चॅनलवरती, दोन्हीपैकी एक चॅनलवरती येईल, तिथं जाऊन बघा तुम्ही. सुरुवात करूया आपण. जो प्रबळ दावेदार या मैदानामध्ये कोण असू शकतो, जो हिंद केसरीचा एक नंबर पटकवण्यासाठी एक प्रबळ दावेदार म्हणजे तो त्याच्यामध्ये धमक असेल असे नंदी बघतोय मी. सुरुवात करतोय मी हिंद केसरी घरणीकरांच्या राजापासूनच. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, ज्या ज्या ठिकाणी मोठं मैदान होतं त्या त्या ठिकाणी घरणीकरांच्या राजाचं नाव निघतंच, सगळ्यांना माहीत आहे. आणि ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे, कारण की ओपनच्या मैदानामध्ये राजा चांगलाच पळतो, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला सांगायची गरज नाही आहे. जो काय तो त्याने स्वतःच्या हिमतीवरती मिळवलेला आहे असा हा हिंद केसरी घरणीकीचा राजा एक प्रबळ दावेदार असेल त्या कासेगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये. तुम्हाला जर काय वाटत असेल की राजा कोणासोबत पळावा की जेणेकरून राजा एक नंबरचा जो मान आहे तो पटकवू शकतो, कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मला. दुसरा एक नंदी घेतो आहे मी, जो त्या मैदानामध्ये प्रबळ दावेदार असेल. कोण असेल? घोटचा सर्जा. एक सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, घोटचा सर्जा एक फायनलमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचा पैरा जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु तरीही काय सांगू शकत नाही आहे. शेवटी खेळ हा पैऱ्यांचा कधी कधी गंडतो परंतु बघूया. घोटचा सर्जा एक टॉपच्या नियोजनामध्ये जर असेल तर त्यालासुद्धा हरवणं मुश्किल होईल आणि तो ज्याच्या पैऱ्यामध्ये येतो आहे त्या पैऱ्यामध्ये कसा पळतो आहे तेच बघावं लागेल. काळ्या मातीचं रान आहे. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा घोटचा सर्जा कोणासोबत पळू शकेल आणि तो हिंद केसरी होण्यासाठी म्हणजे होऊ शकेल त्या मैदानामध्ये. 3 नंबरचा जो नंदी आहे तो कोण असेल? 3 नंबरचा नंदी जो आहे तो मला वाटतं आहे की शाकीरबाईचा सम्राट. त्याच्यामध्ये जरा थोडीशी धमक आहे. राजा थोडासा डिम आला आहे बरं का, राजा नाही मला वाटत नाही इथले गट सेमी काढ फायनलला नाही चालायचं तो. सम्राट ही चांगला आहे. शाकीरबाईच्या धावणीतला एक हुकुमी अक्का म्हणायला काही हरकत नाही, कारण की सगळ्यांना माहीत आहे की शाकीरबाईच्या धावणीतला जो सम्राट आहे तो आदत वासरांनासुद्धा ट्रेनिंग व्यवस्थित देतो आणि जाईल त्या मैदानामध्ये चांगलीच कामगिरी करतो, कधी नाराज करत नाही शाकीरबाईंना. तो एक प्रबळ दावेदार असू शकतो माझ्या अंदाजानुसार. तुम्हाला काय वाटतंय तुम्हीसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता की सम्राटवर हा जर बैल पळाला तर सम्राटची गाडी रोखणं अत्यंत कठीण होईल फायनलमध्ये. आता शेवटी तास कुठं लागते काय त्याच्यावरती डिपेंड राहील. 4 नंबरचा एक प्रबळ दावेदार कोण असेल? भुंगा. मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा एक मला वाटतं त्याच्यामध्ये हाय धमक आहे तर हायच म्हणावं लागेल बाबा. तो एक पब्लिकनं पळणारा दोन्ही खांदी बैल आहे आणि मिलिंद शेठ पाटीलनी सांगितलेलं पैरा अजून काय फिक्स झाला नाही भुंगाचा. झाला तर ठीक आहे, नाहीतर आम्ही मुंबईला जाणार असं सांगितले, परंतु मला वाटते पैरा झाला असेल, गुपित ठेवला असेल त्यांनी, कारण की ते जास्त करून सांगत नाहीत लोकांना. परंतु भुंगा पळणार, 100% पळणार कासेगावचं मैदान आणि मगच मुंबईला आपल्याला जाताना दिसेल भुंगा. भुंगासोबत कोण पळू शकतं तुम्ही सांगा, जेणेकरून भुंगा जो आहे तो प्रबळ दावेदार असेल त्या मैदानाचा. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. संभाजीनगरचा चिमण्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तो एक जरा टॉपचाच नंदी आहे आणि मागच्या वर्षीचा तो गतविजेता आहे आणि तो मला वाटतं की कोणासोबत पळू शकतो. मी काय सांगत नाही, तुम्हीच सांगा मला की तो कोणासोबत जर पळाला तर तो 100% त्या मैदानामध्ये प्रबळ दावेदार असेल 1 नंबरचा. आता वळूया आपण लखनकडे. लखनसुद्धा टॉपच्याच पायऱ्यात असतो, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि कोणी काय कमेंट्स करते की लखन पाळणार नाही काय नाही, काय कुणाला काय माहीत नसतं. लखन पाळणार आहे त्या मैदानामध्ये. एवढं मोठं मैदान आहे हिंद केसरी, त्यात पळणार नाही असं होईल का तरी? कुणी काही फाकळू नका काय बी, तो पाळणार आहे लखन. आणि लखन प्रबळ दावेदार आहे, 1 नाही तर 2 नंबर बरं का. लखनचा 1 नाही तर 2 नंबर फिक्सच आहे. सॉरी बरं का जरा
कारण की सगळ्यांना माहीत आहे लखन हा टॉपच्याच पायऱ्यामध्ये असतो आणि हिंद केसरीचं मैदान आहे त्याच्यामुळे तो टॉपच्याच पायऱ्यामध्ये त्याचं टॉपचंच नियोजन जे आहे ते झालं असेल लखनचं. आणि लखन एक सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे डाव्या खांदी पळणारा असा टॉपचा नंदी आहे बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये. सध्या तरी नाही आहे, दोन्ही खांदी नाही पळत लखन, तेच एक थोडंसं जरा मायनस पॉईंट आहे लखनचा. तर उजव्या खांदी जर टॉपचा पळणार असेल तर लखनचा नंबर जो आहे तो कोणी रोखू शकत नाही आहे त्या मैदानामध्ये. शेवटी बाकीचे सुद्धा पळायलाच येणार आहेत, बाकीचे काय असे नाही येणार, त्यामुळे त्यांनासुद्धा हलक्यात नाही घेऊन चालणार. लखनसोबत कोण वाटतं आहे तुम्हाला की लखनसोबत जर हाच नंबर असेल किंवा हा बैल असेल तर तो प्रबळ दावेदार असू शकतो त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा? आता कोण वाटते कोण असू शकतो? मला एक वाटतं आहे की तो एक श्रीनाथ केसरीचा लखनसोबत पळाला बघा, तो हिंगोलीचा सारजा, त्याच्यात जरा थोडासा धमक आहे. आणि तो बघितलं मी एक दोन, लखन जरी नसला होता त्याच्यावर तरी तो पळाला होता आणि तरीही त्यानं दाखवून दिलं होती लखनच्या जीवावरती मी नव्हतो, मी स्वतःच्या माझ्या जीवावरती होतो. आणि त्यानं आत्ता एक दोन मैदानं झाली त्याने 1 नंबर मिळवलेला आहे आणि तो सुद्धा एक प्रबळ दावेदार असण्याची दाट शक्यता आहे आपल्याला. आता वळूयात आपण एक टॉपचा नंदी म्हणावा लागेल असा हा महान भारत केसरी द्वारलेचा हरण्या गुलाल मिळवले एवढं असं मला वाटते की हरण्या थोडासा रिवर्स आला आहे काय समजणं झालं आहे मला. हरण्याचा आता अलीकडे पळ जरा कमी आला आहे, परंतु शेवटी तो एक मोठ्या मैदानामध्ये टॉपच्या मैदानामध्ये फायनलमध्ये राहणारा नंदी आहे. मला नाही वाटत की तो आता निराश करेल लोकांना, त्याचे खूप सारे फॅन्स आहेत आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक चांगला टॉपचाच नंदी आहे तो. आणि महान भारत केसरीचा किताब आहे त्याच्या नावावरती, तो एक राहील फायनलमध्ये. कोणासोबत असेल म्हणजे कोण त्याच्यासोबत जर असला तर तो त्या ठिकाणी 1 नंबर करू शकतो हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आता बोलूयात आपण किरणप्पा उत्तम शेट गवळी यांच्या, महेशप्पा कालगाव शालगाव, तसेच आपले सोमाबाई यांचा तो जो रायना आहे तो रायना सगळ्यांना माहीत आहे कशा पद्धतीचा पळतो, त्याने मोठ्या मैदानामध्ये तो पळतोच म्हणावं लागेल. त्याचं नियोजन कोणासोबत असेल ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. परंतु हा रायना जो आहे तो प्रबळ दावेदार असेल मला वाटते, असं त्याच्यामध्ये धमक आहे तर आहेच आणि तो एक चांगला नंदी आहे. आता वळूया मथुरकडे. मथुर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे एक न समजणारं गणित आहे. पैरा हलका असतो मथुरचा, टॉपचा बी असतो हलका बी असतो. तर कोणी म्हणायचं नाही की मथुर हलक्या पैरात आला, मथुर घाटालाच जाणार, मथुर शेमेलाच जाणार, सगळ्याला माहीत आहे. आणि तो पळून उत्तर देतो ज्या दिवशी राहुलदादा मैदानामध्ये असतात ना त्याच्यावेळेस काय अशा वेगळ्या पद्धतीनं पळतो हा मथुर, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि तो कधीच नाराज करत नाही त्याच्या मालकाला. आणि असा हा बिंदोडचा बादशाह मथुर कोणासोबत पळावा तुम्हाला काय वाटते? त्याच्यासोबत जर पळाला तर तो मथुर 1 नंबर करू शकतो, कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आता वळूयात आपण एक या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सध्या तरी एक टॉपमध्ये पळतोच असा हा विठ्ठलांचा चिक्या एक मला वाटते की फायनलमध्ये राहील बरं का. त्याच्याकडे एक चिक्या विठ्ठलांचा नाजेशेटचा, त्याच्यामध्ये धमक आहे, तो सुद्धा फायनलमध्ये राहील आणि दाखवून देईल की संबंध महाराष्ट्राला की तो सुद्धा काही कमी नाही आहे. अवतार पवार यांचा अर्जुन, तो एक जरा टॉपचा आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. कोणीही त्याच्यासोबत असू द्या तो सुद्धा घेऊन त्या ठिकाणी फायनलमध्ये राहतोच. 1 नंबरचा प्रबळ दावेदार जर असेल व्हायचं तर त्याला कोणत्या पायऱ्यात यावं लागेल कमेंट्समध्ये सांगा. कारोंडेकरांचा चिके एक सगळ्यांना माहीत आहे, तो एक सगळ्या महाराष्ट्राचा एक लाडका नंदी आहे आणि तो कोणासोबत पळावा तुम्हाला काय वाटते? त्याच्यासोबत पळावा की तो 1 नंबर करेल सांगा, कमेंट्समध्ये सांगा. सर्जा दादा याच्यामध्ये सुद्धा एक धमक आहे, एक हाती सत्ता पलटण, एक हाती सामना फिरवण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये. कोणासोबत पळावं तुम्हाला काय वाटतंय? तो जर त्याच्यासोबत जर पळाला तर 1 नंबर हा फिक्स आहे, कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा. आता राहिला आहे बकासूरला पायरा आता सांगितला घोटचा सारजा सगळ्यांना, परंतु काय होतं शेवटी मैदानामध्ये गेल्यानंतर नियोजन फिसकाटतंच बकासूरचं, म्हणजे पायरा वेगळाच निघतो. परंतु आता बकासूर बबलू चाचांच्या दावणीला आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की तीच जोडी पळताना दिसेल. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि एक आपला वेगाचा शेवट सर्जा, एक टॉपच्या जे नियोजनात जर असेल तर सर्जाचा 1 नंबर खूप दिवस झालं नाही मिळालं त्याला. काय वाटते? सर्जाचे सुद्धा खूप फॅन्स आहेत, तो सुद्धा जरा दिसावा चांगल्या टॉपच्या स्पीडमध्ये पळणारा त्याच्यासोबत बैल, तर सर्जासुद्धा प्रबळ दावेदार असू शकतो. कोण असू शकतो सर्जासोबत कमेंट्स बॉक्समध्ये सांगा.
एम एम नानाचा राजासुद्धा एक टॉपच्या पैऱ्यामध्ये जर असेल तर तोसुद्धा प्रबळ दावेदार असू शकतो. सगळे पैरे मी सांगणार संध्याकाळी, परंतु तुम्ही सांगा की कोणता नंदी कोणासोबत जर पळाला तर एक नंबर होऊ शकतो त्या मैदानामध्ये. धन्यवाद.